विकास मिस्त्री 200 रुपये, उमेश लांडगे 200 रुपये. तिकडे ते बक्षीस कुणासाठी होतं? हो द्या त्यांच्या, कुणासाठी आहे ते? सॉरी आना, हो सॉरी, सांगा नाव तुमचं. बराच वेळ झाला ते बक्षीस घेऊन इथं आलेले आहेत. नाव सांगा की कुणासाठी येते, तुमचं नाव सांगा. संभाजी राजपुरे यांच्याकडून नामदेव साठी जगन्नाथ कदम 200 रुपये. बाजीराव राजपुरे यांच्याकडून 100 रुपये नामदेव साठी. दत्तात्रय शेलार यांच्याकडून 100 रुपये नामदेव साठी. भरभरून बक्षीस. माननीय श्री वामन सूर्यवंशी यांच्याकडून 200 रुपये. विलास शेलार यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी माझ्यासाठी 600 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद विलास शेठ, मी आपला मनापासून आभार आहे. भैया झगडे यांच्याकडून नामदेवसाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे. वामन सूर्यवंशी यांच्याकडून 200 रुपये नामदेवसाठी. विजय वाबळे यांच्याकडून 200 रुपये. बापूसाहेब वाबळे यांच्याकडून 500 रुपये नामदेवसाठी. राहुल वाबळे यांच्याकडून 500 रुपये नामदेवसाठी. दानतदार माणसं दिलीप मचाले यांच्याकडून 100 रुपये नामदेवसाठी. राहुल शेठ वाबळे बापू यांच्याकडून 500 रुपये नामदेवसाठी. सराटी गावचा पैलवान आहे गोपाळ वाबळे वस्ताद यांचा, माझ्या माहितीप्रमाणे मेहना बरोबर का गोपाळ वस्ताद? भाचा. आणि माऊली कोकाटे आता 1 नंबरला लढणार आहे, तोही सराटीचा. सोमनाथ कदम यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आणि माऊली वाबळे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस नामदेवसाठी. प्रशांत आणि सुहास अशी कुस्ती लागली. 51,000 रुपये इनामाची कुस्ती समस्त मचाले परिवाराच्या वतीनं. आणि पंच म्हणून स्वतः पैलवान अमोल मचाले आणि ऍडव्होकेट प्रशांत राजपुरे दोघं पंच म्हणून काम पाहतायत. धोका द्यायचा नाही, धोका पत्करायचा नाही, कुस्ती करायची. पैलवान युधिष्ठिर राणा आलेला आहे. मनीष रायते आती. आता 2 नंबरची कुस्ती, 1 लाख रुपये इनामाची कुस्ती. माननीय श्री राहुल जनार्दन वाबळे, माननीय श्री मनोज पोपट वाबळे, माननीय श्री विक्रमसिंह अशोक वाबळे व माननीय श्री ज्ञानेश्वर दादा सो वाबळे यांच्या वतीने लागणार आहे 1 लाख रुपये इनामाची कुस्ती मैदानामध्ये. पैलवान बाजीराव राजपुरे यांच्याकडून मी कुस्ती निवेदक पैलवान अनिकेत कदम उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी माझ्या वाणीचं कौतुक करून माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कुस्तीचा इतिहास म्हणतोय मी, मागापासून सांगतोय. कुस्ती अनादिकालापासून चालत आलेली कुस्ती परंपरा. या भूतलावरती मानवाने जन्म घेतला तो कुस्ती सोबत घेऊनच घेतला. मग सर्व साहित्यशास्त्र असतील, 18 पुराणे असतील, सर्व वेद असतील, मग रामायण असेल, महाभारत असेल, जैन धर्मशास्त्र असेल, बायबल असेल, कुराण असेल, सर्व धर्मग्रंथामध्ये कुस्तीचा उल्लेख आढळतो. जाणीवपूर्वक बोलतोय मी. सतयुग, द्वापार युग, त्रेतायुग, कलियुग, प्रत्येक युगामध्ये एक खेळतो म्हणजे कुस्ती. अशी कुस्ती परंपरा. पुरातन काळात कुस्तीचे 4 प्रकार होते. भीमसेनी कुस्ती, जरासंधी कुस्ती, जांबुवंती कुस्ती आणि हनुमंती कुस्ती असे कुस्तीचे 4 प्रकार होते पुरातन काळामध्ये. एका प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याला ठार मारलं जायचं. भीमानं बकासुराला कुस्तीत ठार मारलं, कृष्णानं कंसाला कुस्तीत ठार मारलं, कृष्णानं चाणूराला कुस्तीत ठार मारलं. ठार मारणे हा प्रकार होता. काळाच्या ओघामध्ये ते बंद झालं. परिवर्तन संसार का नियम आहे. हातपाय मोडणे तेही बंद झालं. एका प्रकारामध्ये प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करून पळवून लावलं जायचं. कुस्ती बरोबरी सुटली तर ठरलेली रक्कम दिली जाणार नाही. नोंद घ्या दोन्ही पैलवान. निकालीच कुस्ती करायची. चालू कुस्तीवर स्वप्नील भैया झगडे आणि 100 रुपये.
चौथा प्रकार तो म्हणजे हनुमंती कुस्तीचा, ज्याच्यामध्ये प्रतिस्पर्ध्याची जमिनीला पाठ लावली जायची. काळाच्या ओघात बाकीचे 3 प्रकार बंद झाले आणि आता चालू आहे तो हनुमंती कुस्ती. कारण पैलवानाचा आराध्य दैवत, कुस्तीगिरांचा आराध्य दैवत महाबली हनुमान, आणि हनुमान चिरंजीव आहे म्हणून त्याची कुस्ती चिरंजीव आहे. अनादी कालापासून चालत आलेली कुस्ती परंपरा, आपल्या वाडवडिलांनी आजोबा पंजोबांनी जगवलेली, जागवलेली, टिकवलेली कुस्ती. आणि ही कुस्ती परंपरा अव्याहतपणे टिकवण्याचं, वाढवण्याचं काम करतात. प्रत्येक वर्षी श्री जानाई देवी यात्रा उत्सवानिमित्त महाराष्ट्रातलं एक अस्सल मैदान घेतात आणि शेटपळगडे ग्रामस्थ ही परंपरा खऱ्या अर्थानं वाढवण्याचं काम करतायत. आपलं खऱ्या अर्थानं कौतुक आहे. जगजेता गामा कुस्ती, इथं जात पात पंत भेद काही येत नाही. यहाँ कोई या अली कह के आता है तो कोई बजरंग बली कह के आता है, दोनों यहाँ एक होता है. मंदिर मस्जिद नाम अलग है लेकिन दोनों का पत्थर एक होता है. इसलिए सज्जनों, किसी के बहकावे में मत आना, अपने कांधे पे जो सर्दी है उसका इस्तेमाल करना. अशी कुस्ती, विविधतेतून एकता त्याचं नाव म्हणजे भारत, आणि विविधतेतून एकता त्याचं नाव म्हणजे कुस्ती. इथं जात पात पंतभेद काही येत नाही. कुस्ती सम्राट अस्लम काजी, सिकंदर शेख यांच्यावरती भरभरून प्रेम केलं अखंड महाराष्ट्रानं. वस्ताद दत्ता गायकवाड जाहीर करतायत 7 डिसेंबर 2024 जिंती मुक्कामी भव्य दिव्य निकाली कुस्त्याचे जंगी मैदान. नोंद घ्या सर्व पैलवान मित्र, वस्ताद मंडळी. जगजेता गामा, मनीष रायते आथिया, युधिष्ठिर राणा आथिया. पण 2 नंबरच्या कुस्तीचे पुरस्कर्ते माननीय श्री राहुल जनार्दन वाबळे, माननीय श्री मनोज पोपट वाबळे, माननीय श्री विक्रमसिंह अशोक वाबळे, माननीय श्री ज्ञानेश्वर दादासो वाबळे. सर्व पुरस्कर्ते आत यायचे. आपण युधिष्ठिर आलेला आहे. दादा मोरे शेवटच्या कुस्तीला आजच्या मैदानातली 2 नंबरची कुस्ती लागते. दादा इकडे चल. मनीष रायते संसरगावचा पैलवान आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुण्याला सराव करतोय. अर्जुन पुरस्काराची मानकरी काकासाहेब पवारांचा पट्टा. मनीष रायते आत यायचा. युधिष्ठिर आलेला आहे. आत या मनीष, ताबडतोब आत या. स्वर्गीय बंडू तात्या वाबळे यांच्या स्मरणार्थ आजच्या या कुस्ती मैदानामध्ये ट्रॉफी देऊन मैदानासाठी ट्रॉफी दिलेली आहे. आजच्या कुस्ती मैदानासाठी स्वर्गीय बंडू तात्या वाबळे यांच्या स्मरणार्थ मानाची ट्रॉफी वाबळे परिवाराच्या वतीनं. मनीष रायते काय येत नाही, चल लवकर मनीष. माननीय श्री राहुल जनार्दन वाबळे, माननीय श्री मनोज पोपट वाबळे, माननीय श्री विक्रमसिंह अशोक वाबळे, माननीय श्री ज्ञानेश्वर दादासो वाबळे यांच्या वतीनं 1 लाख रुपये इनामाची कुस्ती पुरस्कृत आहे. टाळ्या तरी करा की मंडळी जरा या दानदार मंडळीसाठी जरा. आणि आला मनीष रायते आखाड्यात आला. कुस्तीची सलामी होते.
दोघांना वेळ द्या. 5 मिनिटाचा दिलाय सर, 5 मिनिटाचा. वेळानं आणि नियमानं बांधलेली कुस्ती आलेली आता. रेडन रटाळ कुस्त्या बघाय कुणाला टायमिंग नाही आता. पंच म्हणून पैलवान बाजीराव राजपुरे आणि राहुल वाबळे. राहुल बाप्पू आपली पंच म्हणून नियुक्ती झालेली आहे. आज चला कुस्तीला प्रारंभ होतोय. आजच्या मैदानातली 2 नंबरची कुस्ती. मनीष रायते भागव्या लांगेचा संसरगावचा पैलवान आहे. मोरे मोरे चालू सीझन ज्याचा धूमधडाक्यात चालूय वाजव असा मनीष रायते. ए पराव थोडस खाली पुढे बसा, पुढे बसा. हा बना ना, पिशवी बस की पुढे जाऊन. अस्सल कुस्ती लागलेली, पहिल्यांदाच कुस्ती लागली. आणि याच मनीष रायतेनं पाठीमागच्याच आठवड्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जस्सा पट्टी बरोबर त्याची कुस्ती झालेली आहे. असा मनीष रायते. महाराष्ट्रात कुस्त्या करायचं म्हणलं की अनेक पैलवान वरच्या जोडीत खालच्याला बारकाय म्हणतात, कुस्ती करायचं टाळाटाळ करतात. पण हाच मनीष रायते सगळ्यांचा कर्दनकाळ ठरलेला आहे. आणि येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार असणारा पैलवान आहे मनीष रायते. अशी कुस्ती लागलेली आज शेटपळगडे मुक्कामी. आणि निळ्या रांगेचा दोन्ही पायाला काळनिक्या परिधान केलेला युधिष्ठिर राणा पंजाबचा पैलवान आहे. महाराष्ट्रातल्या अनेक तुल्यबळ मल्लांची त्याची लढत झालेली आहे. पण आज टक्कर पडलेले मनीष रायते बरोबर. कोण हा मनीष म्हणून बघतोच म्हणून आलेला युधिष्ठिर राणा. तर भले भले गेले गोते खात्यांची लाट म्हणतोय, माझी काय वाट म्हणतोय मनीष रायते. आणि हम भी कुछ कम नहीं, पंजा लड़ा के देख तो तेरा दम नहीं बोलताय युधिष्ठिर राणा. अशी कुस्ती चालू झाली. 2 मानवी वाघशी एकमेकांसमोर ठाकलेले. पंजे की पकड चालू झाली, गर्दन खेच चालू झाली, अंदाज येण्याचं काम चालू झालेलं आहे. पाठीमाग सरायचं नाही, पाठीमाग ढकलायचं नाही. मधोमध कुस्ती करा पैलवान. बाजीराव आतमध्ये घ्या, आतमध्ये घ्या. अवघाची रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. जिथं जिथं रामकथा, आतमध्ये घ्या, आतमध्ये जिथं जिथं कुस्ती मैदान. सुहास गोडगे आणि प्रशांत शिंदे ही कुस्ती दोन्ही पंचांचं संगनम झालेलं आहे. कुस्ती गुणावरती लागलेली आहे. जिथं जिथं रामकथा, जिथं जिथं कुस्ती मैदान, तिथं अदृश्य रूपानं महाबली हनुमान हजर असतात असं म्हणलं जातं. कारण मारुतीराय चिरंजीव आहे म्हणून त्याची कुस्ती चिरंजीव आहे. म्हणून एकदा मोठ्यानं जयघोष करायचं, देवाचं नाव घ्यायचं मोठ्यानं. बोला बजरंगबली की जय. तोंडात काय असेल तर थुका आता. हो, दाढखाली काय असेल तर थुका. देवाचं नाव मोठ्यानं घ्या. नामापरी तत्व नाही रे, वाया आणि संता जाऊ नको. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची. जन्मोजन्मीची पाप जळतात देवाच्या नामस्मरणानं. म्हणून मुखात नाम घ्या मोठ्यानं देवाचं, नाहीतर पुढच्या जन्मी मुक होशीला मुक. मोठ्यानं नाव घ्यायचंय. बोला बजरंगबली की जय. ज्याला तोंड दिल्यात त्यांनी तोंड उघडा जरा. बोला बजरंगबली की जय. बोला बजरंगबली की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर
वाह आतमध्ये घ्या अवघ दुमदुमला शेटपळगडे गाव अवघी दुमदुमली शेटपळगडे नगरी कलियुगातला सर्वात सोपा मार्ग नामस्मरणाचा खालीच बैसोनी करा एक चित्त आनंद आनंद आळवावा कुठं जप तप वनांतरी जायची गरज नाही कलियुगातला सर्वात सोपा मार्ग नामस्मरणाचा मुखात देवाचं नाव घ्यायचं आहे नामापरी तत्व नाही रे वाय अनेक पंथा जाऊ नको नाम संकीर्तन साधन बैसोपे जळतील पापे जन्मांतरी जी म्हणलेलं आहे जन्मोजन्मीची पाप देवाचं नाव मुखात घेतल्यानं जळत असतात कुस्ती करायची पैलवान शरीर संपत्ती हीच सर्वश्रेष्ठ संपत्ती म्हणलेलं आहे शरीर माध्यम खलु धर्म साधन म्हणलेलं आहे आपल्या काळात एक असलं तयार करा ही काळाची गरज आहे ना माझ्या बँकेत एवढे तर तिजोरीत तेवढे कोण विचारतो आतिषबाजी करणारे जरा विनंती आपल्याला थोडा वेळ थांबा आता आत उभा असणारे तिन्ही पंच बघा चारी पंच बघा त्यांच्या तब्येती बघा जरा म्हणून म्हणतोय शाहू राजांनी गादीवरती बसले आणि पहिली स्थापना आणि गुणावरती सुहास गोडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे गुणावरती विजय झालेला आहे